आपल्या राज्यात एका नदीवर एक असं ठिकाण आहे ज्या भागातलं पाणी कधीही आटत नाही आणि त्यामुळे कितीही पाऊस आला किंवा उन्हाळा लागला तरी इथले मासे कुठेच जात नाही। तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग 13वा आणि आज आपण जाणून घेणार आहोत कोकणातल्या प्रसिद्ध वाळणकुंड आणि इथल्या माशांबद्दल। महाडपासून 20 किलोमीटर अंतरावर वाळणकुंड हे ठिकाण आहे। काळ नदी डोंगरातून वाहत जेव्हा वाळण गावाजवळ येते तेव्हा तिथे खडकात एक मोठी घळ तयार झाली आहे। या घळेत एक खोल डोह आहे, यालाच वाळणकुंड असं म्हणतात। या वाळणकुंडाची स्पेशालिटी म्हणजे या डोहातले मासे आहेत। वाळणकुंडातले मासे हे देवाचे मासे म्हणून ओळखले जातात। इथे मासेमारी करणं पाप मानलं जातं। देवाचा आशीर्वाद मिळावा यासाठी या माशांना खाद्य टाकण्याची प्रथा आहे। पूर्ण नदी कितीही कोरडी पडली तरी या डोहातलं पाणी कधीच आटत नाही आणि उन्हाळ्यातही हे मासे आपली जागा सोडून इथून कुठेच जात नाही। नदीचा जास्त असलेला फोर्सही या माशांवर काहीही परिणाम करू शकत नाही। डोहात खाण्याचा पदार्थ टाकला की आधी लहान आणि नंतर मोठे मासे वर येतात। माशांचे एकूण 7 थर खालून वर येताना या जागेवर दिसतात असं सांगितलं जातं। या डोहाच्या पाण्यात इतके मासे आहेत की ते वरतून सहज दिसतात आणि तिथे असणाऱ्या वरदायिनी देवीचा आशीर्वाद म्हणून इथे कुणी मासेमारी करत नाही। त्यामुळे या पाण्यात कुठेही नसतील इतक्या मोठ्या संख्येने मासे दिसतात। तुम्हाला या ठिकाणाला भेट द्यायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा।